राज ठाकरे होत्यात। आलेली रमेश किनी हत्या प्रकरण काय होते ते बघूयात बोलू मराठीवर। तर आपल्या सगळ्यांचं या चॅनलमध्ये स्वागत आहे। रमेश किनी हे मुंबईच्या दादर परिसरात राहणारे एक मध्यमवर्गीय गृहस्थ। त्यांनी 35 वर्ष त्यांच्या कुटुंबासह एकाच भाड्यात घरात वास्तव्य केले होते। त्या काळात मुंबईमध्ये जुन्या इमारती मोडून टाकून मोठे प्रकल्प उभारण्याचं काम जोमात सुरू होतं। रमेश किनी यांच्या घरमालकांनीही त्यांना घर सोडायला सांगितलं, परंतु रमेश हे भाडेकरू कायद्यानुसार अधिकारात होते आणि त्यांनी घर सोडण्यास नकार दिला। घरमालक नुसती विनंती करून थांबले नाहीत, तर दबाव आणायला सुरुवात केली। 23 जुलै 1996 रोजी रमेश किनी यांचा मृतदेह पुण्यातील अलका थिएटरमध्ये आढळून आला। पुढे पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचं जाहीर केले, परंतु रमेश किनी यांची पत्नी शीला किनी यांनी याला विरोध केला। त्यांनी आरोप केला की हे हत्या प्रकरण आहे आणि यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला आहे। शीला किनी यांच्या मागणीवरून आणि सामाजिक कार्यकर्ता पुष्पा भावे यांच्या समर्थनामुळे प्रकरण हे मुंबई उच्च न्यायालयात गेले आणि ह्या प्रकरणाची CBIकडे चौकशी सुरू झाली। त्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल झाला। त्यामध्ये एक होते घरमालक, दुसरी त्यांची पत्नी आणि तिसरा होते युवासेना कार्यकर्ता। तर त्या घरमालकांचं नाव लक्ष्मीकांत शहा, त्यांच्या पत्नीचं नाव सुमन शहा आणि युवासेना कार्यकर्ता आशुतोष राणे। या तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि खंडणी या गुन्ह्यातून आरोप ठेवले गेले। तपासात राज ठाकरे यांचं नाव देखील समोर आलं, कारण किनींना धमकी देणाऱ्या लोकांनी त्यांचं नाव घेतल्याचं म्हणण्यात आलं होतं। मात्र CBI राज ठाकरेवर कोणतेही आरोप सिद्ध करू शकले नाही। त्यांना क्लीन चिट देण्यात आली। नंतर 2002 मध्ये सत्र न्यायालयात हा खटला सुरू झाला। शेवटी न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष ठरवले। शीला किनी यांनी अनेक वर्ष न्यायासाठी झगडत राहिल्या। त्यांना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी साथ दिली, परंतु आजपर्यंत रमेश किनी यांचा मृत्यू हे एक रहस्यच राहिलं आहे। मृत्यू आत्महत्या होती की त्यांचा हत्या करण्यात आली होती, याचं खरं उत्तर कधीच कोणाला सापडलं नाही। पण या प्रकरणामुळे राज ठाकरे हे अडचणीत आले होते हे नक्की।